जिल्हा परिषद शाळा पिळंजे बुद्रुक इथे त्या कार्यरत आहेत. आगरी समाजावरचं बोलीभाषेवरचं प्रेम आणि त्या भाषेत त्यांचे असणारा समाज प्रबोधनपर भाष्य आणि धवला आपण आता ऐकणार आहोत. धन्यवाद. कसा काय? बरा आहे ना? बरं आहे बरं आहे. बरा आहे का? हा. तर कसा आता मला वाटलं नंबर लागतं का नाही, पण लागला एकदाचा नंबर. तर कसा आहे माहित आहे का, आता पहिले जमाना ना आताचा जमाना जाम फरक आहे. आता जमाना बदललाय नाही का, पण पहिले जमान्यात कसा होता माहित आहे का, आता तुमची लग्न असली तर तुम्ही काय लावता? डीजे ना बँड ना पक्का दिखावा करता, जगा मगा ना माझे कर बघा, असा सगळा दिखावा चाललाय. पण आमचे कसा असायचा, टिमकीचा बाजा ना आम्हीच गाणी बोलायचो. आता गाणी कसा, आता आया जय सरान जय सर बकोचं नाव काय तुमचे? शैला का? मग ती गाणी आम्ही कशी बोलायचो बघा. बदामाचे झारा खाली शैला रांगोल्या कारी ते गो, बदामाचे झारा खाली शैला रांगोल्या कारी ते, रांगोल्या कारी ते ती जयला बोलवी ते, रांगोल्या कारी ते ती जयला बोलवी ते, अशी आम्ही गाणी बोलायचो ना. दुसरी पण गौरी गणपती असली तरी आम्ही जाम गाणी बोलायचो. गाणी कशी आमची, चांदण्यान चांदना पीठभर चांदना, चांदण्या गातीन बारा ग बाई, चांदण्या गातीन बारा, या बाजेव कोण देवनी जे ग, कृष्ण देवनी जे ग, राधाबाई घाली ते वारा ग बाई, राधाबाई घाली ते वारा, राधाबाईचे वटीन काय गो, कृष्णाच्या गवलनी बारा ग बाई, कृष्णाच्या. अशी आमची गाणी. आता जमाना बदललाय. आता कशी चुली गेल्या ना, तुमचं गॅस आलं. गॅस आलं का नाही? आता गॅस आलं, भाकरी बुजाच्या इसरलो आम्ही, उन्नवणीच्या भाकरी. आता भाकरी नुसत्या आता यार येतात ना, भाकरी काही बुजत नाही, बरोबर की नाही? तर आता आम्ही काय करतो, चुलीवरचा जेवायला 4-4 हजार रुपये मोजून हॉटेलात जाताव, बरोबर का नाही? बघा फिरून परत आपण परत जुन्या करत येताव. म्हणून मी बोलताव, जुना त्या सोना, नवीन तुमचा सगळा बरोबर ह, पण जुना त्या सोना ह. आता आपली बोली भाषा आपल्याला टिकवायची ह. आपल्याला कशी आता पोरं आपली इंग्रजी शाळेत जातात. आता माझा नातू बघा, माझा नातू येतं ना मला इंग्रजीच्या कविता बोलून दाखवतं. एक दिवशी मला बोलतं कसा, ब ही माझी इंग्रजीची कविता, तू आवरं धवलं बोलतस, ते धवलं बोलून दाखवतस का माझी इंग्रजीची कविता? कविता कशी आहे बघा. सोनू मोनू टर्न अराउंड, सोनू मोनू टच द ग्राउंड, सोनू मोनू जम्प ऑन द स्पॉट, सोनू मोनू रन ऑन द स्पॉट. आता ही कविता मी माझ्या धवल्यान कशी बोलता बघा. सोनू मोनू सोनू मोनू सोनू मोनू टर्न अराउंड, सोनू मोनू टच द ग्राउंड, सोनू मोनू टच द. आता मी धवला री, मी ओरिजिनल. घालीन उपट मोरीन काटा, घालीन उपट मोरीन काटा, करीन त्याच्या 3 बोट्या, करीन त्याच्या 3 बोट्या, जेवता खाता संतोष झाला, जेवता खात, सोनू मोनू सोनू मोनू सोनू मोनू. जाम बोललो मी तुमच्याशी. आता बघा, आमच्या मागल्या वलीला ना कुंदा राहतं, कुंदा माझी बारकी जाव. तर काय झालं माहिती आहे का, मी गेलतो काशीला ना, आमचा बारका दिरूस मेला. आता तिथं मी काय बसायला नाही गेलो. कसा असतो, माणसाने सुखाला जाऊ नये पण दुःखाला कोणचे पण पहिले जावा. तर आता मी काशीशी आला होता, तिच्या रंग बसायला जायला पाहिजे का नाही? आता काय आहे माहिती आहे का, आमचा दिरूस ना जाम दारू पियाचा ना, दारू पिऊन गेला. आता ती कुंदा काही माहितावं चांगलाच बोलली असेल ना, पण तिच्या मनांक ती आता मनाबरोबर सांगल बघा. आता मी चालल्या कुंदा रंग क ग कवला काय सांगू दुर्पण
बाय दिराला भेटायला आली का ग द्रुपद बाय मना निसकाटलेल्या शिवा द्यायचा ना द्रुपद बाय कवा सुखाचं घास त्यांनी मना खाऊन दिलं नाही ना द्रुपद बाय माझी बारकी बारकी पोरा लोकांची लाणी आवनी करून मिनी वारवली ना द्रुपद बाय हो जे धीरजे जरा धीरजे हो ना बाय कल्पना 2 कोप जरा कोराच्या ठेव तर अशी सगळी गोष्ट आता कसा माहित आहे का लोक सगळी हसायला असतात पोसाला कुणीच नसते त्या मुलं आले जन्मांना मजा करून जा आनंद द्याल ना घ्याल ना तर सगळा काय आहे तर सांगतो मना 3 पोरी मी पण जाम गरीब पण मिनी पोरींना ना शिक्षण दिला मिनी त्या सावित्रीबाईचा लक्षात ठेवला हो तिने कशी पोरींना शिकण्यासाठी शाळा काढली ना मिनी ठरवला माझे पोरींना काही पण झाला तर मी शिकवीन ना त्यांचे पायावर उभी करीन माझ्या 3 पोरी आज शिकल्यान एक मास्तरीन एक नर्स न एक तलाठी अशा पोरी माझ्या शिकल्यान ना मग मी आज खुश आहो पोऱ्या नाही तरी मी जाम भारी त्यामुळं कसं आहे माणसानी चांगला राहावा ना चांगला वागावा आता मी आवरा जापलो ना तुमच्याशी चांगला असेल तर जा ना वाईट असेल तर इथंच विसरून जा खरा का नाही चला जाताव जांबारी आगरी महोत्सव जांबारी क्या बात है दोदा गया मनीषाबाई तुम्ही जामच पटला मला काही बी बोल असं वाटलं का काहीतरी आता ती खपत चालली ना भाषा ती परत तिला जन्म दिवाचा पण त्यासाठी आपल्या पुढच्या पिढीने आपल्या नव्या बायांनी असा या जपन केला पाहिजे जुन्या गोष्टी त्या परत आपण नव्याने सुरुवात केल्या पाहिजे भाकरीयांना त्या चुलीच्या खावाला आपण केल्या पाहिजे हॉटेलात जावाची गरज नाही खरोखरच छानच बोलला मनीषाबाई जाम भारी मनीषाबाई जाम भारी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो ॲडव्होकेट दर्शना सचिन गुंदळकर शेलार ॲडव्होकेट दर्शना सचिन गुंदळकर शेलार आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं आहे या ठिकाणी आपला सन्मान होणार आहे मावशीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो सुपर से ऊपर क्या बात है वकील दर्शना सचिन गुंदळकर शेलार आपण यायचं आहे